बारामती नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला पाणी पाजू असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला आहे। भाजप आणि बारामती विकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री बारामतीमध्ये होते आणि याच भाषणात पाणी पितानाच मुख्यमंत्र्यांनी हे उद्गार काढले। थेट शरद पवारांना बारामतीमध्ये त्यांनी आव्हान दिले। गेल्या अनेक वर्षात बारामतीमध्ये जादा दराने निविदा देण्याची जी पद्धत रूढ झाली आहे, हे जादा दर कोणाच्या घरी जातात असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। काळ्या पैशाच्या विरोधात आणि भ्रष्टाचाराविरोधात सुरू झालेल्या लढाईत बारामतीकरांनी साथ देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। पण हे आवाहन करताना घड्याळ भ्रष्टाचाराने किती बरबटलंय हे सांगण्याची आवश्यकता नाही असा टोलाही त्यांनी हाणलाय। आज याकरता पाणी पितोय की 15 तारखेला 14 तारखेला राष्ट्रवादीला पाणी पाजणार आहे। तर मोबाईल मधला कॅमेरा काढून घ्या अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार आहोत असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। सेल्फीच्या नादामुळे साधा संवादही होत नाही अशी टीका त्यांनी केली आहे। पिंपरीमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या जयंती कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या। आजकाल कुठेही लोक सेल्फी आणि कॅमेरामध्येच दंग असतात। पुढची पिढी घडवायची असेल तर या तरुणाईला जरा शिस्त लावण्याची गरज आहे असं त्यांनी बोलून दाखवलंय। राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यांनी भाजपचा रस्ता धरल्यानं पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी मुक्त होणार असा टोला त्यांनी हाणला। आणि मोबाईल क्रांती जरी झाली तर त्यातला कॅमेरा बंद करावा असं मी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे। कारण पहिले काय होतं, गावात एक माणूस कॅमेरा विकत घ्यायचा आणि व्यवसाय करायचा। आता हे 4 कॅमेरा फोटो काढायला लागले। पण आमच्या पोरांना सेल्फी काढण्याचं प्रचंड वेळ आहे। सेल्फी काढा तुम्ही, तलावावर काढा, पाण्यावर काढा, माझं काही म्हणणं नाही। पण माणसावर काढताना तुमची एवढी घाई असते की जो मूळ कार्यकर्ता असतो, ज्याचा कार्यक्रम असतो तो बाजूलाच राहतो। जेव्हा मी आले होते तेव्हा एक नारा दिला होता, राष्ट्रवादी मुक्त पिंपरी चिंचवड। कारण इतका इथला पिंपरी चिंचवड प्राधिकरण याच्या भ्रष्टाचारामुळे एक नारा दिला होता आणि तो नारा पूर्ण झाला। या सगळ्यांच्या प्रवेशामुळे आता राष्ट्रवादी तशी तर हलकी झालेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सगळ्यांच्या शक्ती आमच्या बरोबर जोडल्या गेल्याने इथे नक्कीच शक्ती वाढणार आहे।